की ही ओबीसी सर्वसाधारण या प्रवर्गासाठी आली आणि मग अशा परिस्थितीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय सुनीलजी केदार साहेब, या भागाचे आदरणीय खासदार श्री श्यामकुमारजी बर्वे आणि आमच्या भागात मागच्या 10-15 वर्षापासून लोकसेवेच्या माध्यमातून, समाजसेवेच्या माध्यमातून जे काँग्रेसचं काम नेते करतायत आणि लोकांची सेवा देत आहेत, असे राज्याचे माजी राज्यमंत्री आदरणीय राजेंद्रजी मुळक यांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला नगराध्यक्षपदाची काँग्रेस पक्षाची उमेदवारी दिली आणि मी ही उमेदवारी माझ्या 20 नगरसेवक, आमचे सगळ्यात जाती पंथ धर्मातले चांगले चांगले कार्यकर्ते आम्ही निवडले, चांगले अनुभवी कार्यकर्ते निवडले आणि त्यांच्यासोबत आम्ही ही निवडणूक सामोर जात आहे फेस करतो. या निवडणुकीत कुठलेही मुद्दे राहणार तुमचे? रामटेक नगरपालिकेची निवडणूक झाली 2017मध्ये. त्यावेळेस मी अपक्ष उमेदवार होतो. शिवसेनेनं मला उमेदवारी नाकारली होती ऐन वेळेवर. त्यामुळे लोकांमध्ये नाराजी पसरली होती आणि मग मी अपक्ष उभा झालो. तेव्हा माझ्याकडे कोणताही पक्षही नव्हता, नेताही नव्हता, कोणता झेंडाही नव्हता. त्यावेळेस मी जेव्हा नगरपालिकेत नगराध्यक्षाची निवडणूक लढवली तेव्हा भारतीय जनता पक्षाची माझा थेट सामना झाला आणि मी 400-450 मतांनी पराभूत झालो. ही निवडणूक जेव्हा लागली तेव्हा लोकांचा मला खूप आग्रह होता की तुम्ही कोणत्याही हालतीत निवडणूक लढली पाहिजे. मी रामटेक शहरातील जास्तीत जास्त घरी प्रतिष्ठित नागरिक असतील, सामान्य नागरिक असतील, विविध क्षेत्रातील लोक असतील, त्या सगळ्यांच्या घरी भेटी दिल्या, त्यांच्याशी चर्चा केली. तेव्हा मला लोकांचा कल असा वाटला की लोकांची अशी इच्छा आहे की मी उपाध्यक्ष म्हणून जेव्हा 2012 ते 17 या दरम्यान जेव्हा नगरपालिकेचे उपाध्यक्ष होतो त्या दरम्यान मी जी कामं या रामटेक शहरामध्ये केली, त्याच्यामध्ये राखी तलावाचे सौंदर्यीकरण असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक असेल, रामटेक शहरातले चांगले पथदिवे आपण लावून घेतले, रामटेक शहरातलं कचरा व्यवस्थापन सुंदर केलं, साफसफाई व्यवस्थित केली, पाणी पुरवठ्याची योजना, नगरपालिकेची नवीन इमारत केली, स्विमिंग पूलच्या कामं सुरू केली, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केलं, चांगलं वाचनालय केलं आणि ही सगळी कामं लोकांच्या लक्षात होती. त्याच जीवावर मला मागं अनेक लोकांनी अपक्ष असतानासुद्धा पाठिंबा दिला. पण लोकांचं असं म्हणणं होतं की आम्ही भारतीय जनता पक्षाला 5 वर्ष पाहिलं, याच्या आधी तुम्ही शिवसेनेवरती राहिले आहे आणि शेवटी कामाचा माणूस असला पाहिजे. पक्ष कोणताही असला तरी काही फरक पडत नाही. नगरपालिकेत काम करणारा अनुभवी व्यक्ती असला पाहिजे ना. तुम्ही या नगरपालिकेमध्ये काँग्रेस पक्षाकडून लढलं पाहिजे आणि तुम्ही आणखी चांगले काम शहरात केले पाहिजे अशी इच्छा. मतदारांच्या मनातील नगराध्यक्ष म्हणून तुम्ही आहात आणि मतदार तुम्हाला लाईक करतात, काय बोलायला संदर्भात? वास्तविक पाहता मी 2007 पासून 2007 ते 12 विरोधी पक्षनेता म्हणून नगरपालिकेचं काम पाहिलं, 12 ते 17 नगरपालिकेच्या उपाध्यक्ष म्हणून काम पाहिलं आणि त्यानंतर 2017च्या निवडणुकीत मी अपक्ष उभा राहिलो. म्हणजे आता मी 25 ते 30 वर्षापासून या रामटेक शहरामध्ये सतत कार्यरत आहे. लोकांसाठी दवाखान्यात जाणं, लोकांसाठी पोलीस ठाण्यात जाणं. माझ्यावर आज 35 ते 40च्या वर तर पोलीसच्या केसेस आहेत. एवढे प्रचंड गुन्हे माझ्यावर आज दाखल आहेत. ते सगळे गुन्हे वैयक्तिक कामासाठी नाही आहेत. प्रत्येक गुन्हा हा लोकांच्या होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आंदोलन केलं, अन्यायाच्या विरोधात संघर्ष केला, चक्काजाम केला, कधी रस्ता रोको केला, कधी कार्यालयात धरणे आंदोलन केले, कधी उपोषणं केली. यासाठी हे सगळे गुन्हे दाखल आहेत. मतदारांनी तुमच्यावर विश्वास दाखवला आणि तुम्ही नगराध्यक्षपदी निवडून आलेत. तुम्ही मतदारांच्या विश्वासावर खरे उतरणार का? रामटेक नगरपालिकेत प्रत्येक अडचणी, समस्या यांची मला जाणीव आहे. रामटेक नगरपालिकेचे सगळे कायदे किंवा महाराष्ट्र सरकारचे नगरविकास विभागाचे सगळे कायदे, सगळ्या योजना आणि सगळे बजेट, या सगळ्यांची मला इत्थंभूत माहिती मला 10 वर्षात घेता आली. त्याच अनुभवाच्या जोरावर मी एवढं सांगतो की रामटेक शहर हे नागपूर जिल्ह्यातलं सर्वात सुंदर शहर असेल आणि ते शहर 5 वर्षात सुंदर हे स्वप्न रामटेककरांचं मी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या विरोधामध्ये शिवसेना आणि भाजपचे प्रबळ उमेदवार उभे आहेत. अशा वेळेस काय वाटते एकंदरीत लढतीच्या संदर्भात? माझा असा अनुभव आहे नगरपालिकेच्या राजकारणात, आता मागच्या मी 15-20 वर्षापासून आहे. माझा असा अनुभव आहे की नगरपालिकेची निवडणूक ही व्यक्तीवर जात असते. नगरपालिकेच्या नगरसेवकाचा उमेदवार असो, नगराध्यक्षाचा उमेदवार असो, ही लोक पक्ष म्हणून निवडत नाही. ते एक चांगला अनुभवी कार्यकर्ता म्हणून नगरसेवक निवडतात, चांगला अनुभवी नगराध्यक्ष म्हणून कार्यकर्ता म्हणून लोक नगराध्यक्ष निवडत असतात. यामध्ये पक्षाचा तो विषय राहत नाही. आणि लोकांनी सगळं पाहिलं ना, म्हणजे 2007 ते 12 ते 17 अशा काळात आणि आता हे 5 वर्ष भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं. स्थानिक आमदार मागच्या 20-25 वर्षापासून इथे आमदार आहेत, आता ते राज्यमंत्री आहेत, बावनकुळे साहेब पालकमंत्री आहेत. सगळे असतानासुद्धा भारतीय जनता पक्ष 5 वर्षात रामटेक शहरात कामं नाही करू शकला. जी कामं आम्ही केली होती तेच कामं पूर्ण त्यांच्याकडून होऊ शकले नाही. नवीन तर काही केलंच नाही. मला आता आठवत नाही की 17 पासून ते त्या 17 ते 22च्या कार्यकाळ त्यांच्या जो झाला, माननीय दिलीप भाऊ देशमुख आणि सगळे नगराध्यक्ष होते आणि सगळे भाजपची सत्ता होती, एकही असा नवीन काम हे लोक करू शकले नाही. म्हणून फक्त वडिलाच्या नावानं पोरगा खपेल म्हणजे पक्ष आमच्यावर तर सत्तेत आहे. मी तर असा इव्हन म्हणेन की मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार नगरपालिकेत सुरू आहे. आता प्रशासक होता, प्रशासकाचं लक्ष नव्हतं आणि प्रशासक दबावाखाली होता.
मंत्र्यांचा, त्याच्यामुळं सगळा भ्रष्टाचाराच्या पुरण नगरपालिका झाली आहे. आणि म्हणून वर्त जरी यांची सत्ता आली तरी भ्रष्टाचारावर ब्रेक लावण्यासाठी एक हाती या गावात सत्ता राहू नये, कोणाची राजेशाही किंवा कोणाची हुकुमशाही या गावावर चालू नये, म्हणून मजबूत विरोधी पक्षातल्या लोकांना सुद्धा संधी जनतेनं द्यावी, जेणेकरून यांच्या भ्रष्टाचारावर अंकुश राहील आणि चांगल्या पद्धतीने काम करता येईल. तुमचा रोष कोणावरती आहे? माझ्या रोष ऑब्व्हियसली सत्ताधारी पक्षावर आहे. सत्ताधारी पक्ष म्हणजे कोण? आता महायुतीचं सरकार. काय आशिष जयस्वाल? आता ते नेतृत्व तेच करतायत. महायुतीच्या सरकारमध्ये ते मंत्री आहेत, तर नेतृत्व तेच करतायत. आज गडमंदिराच्या रोपवेच्या नावानं सांगितलं जाते, कधी याच्या हे केलं जाते. मला सांगा ना, आता 1-1.25 वर्ष आदरणीय आमदार साहेबांना मंत्री होऊन झाला आहे, राज्यमंत्री. काय झालं का? रामटेकात नवीन का घडलं? रोजगारासाठी का घडलं? पर्यटनाच्या दृष्टीनं का झालं? आज राखी तलावातला तिथे हे रेस्टॉरंट बनवलं, बंद पडलं आहे. अंबाळ्याजवळ पर्यटन माहिती केंद्र बनवलं, 1.5-2 कोटी रुपये खर्च केले, मागच्या 15 वर्षापासून बंद पडला आहे. कालिदास मार्गावर ओपन एअर थिएटर कशासाठी? तर कालिदास महोत्सव रामटेकला घ्यायचा. एका दिवसाच्या महोत्सवासाठी 1.5 कोटी रुपये खर्च केले आणि एकही दिवस महोत्सव त्याचा झाला नाही. तो धुडकात पडला आहे. सरकारचे सगळे पैसे वाया चालले आहेत, तिथले दरवाजे चोरी चालले, तिथल्या खिडक्या चोरी चालल्या आहे. काय केलं काय यांनी? म्हणजे गडमंदिरावर दुकानं बनवायची होती, तिथच्या दुकानदारांना न्याय देता आला असता. 25 वर्ष लागले, अजून बनले नाही. जे काही आम्ही नगरपालिकेत कामं केली त्याच्या व्यतिरिक्त स्थानीय आमदार म्हणून किंवा राज्यमंत्री म्हणून, सरकारमधले वजनदार मंत्री म्हणून, मुख्यमंत्र्यांचे जवळचे मंत्री म्हणून आणि या सगळ्या या भागातल्या युतीचे नेते म्हणून रामटेक शहरात त्यांचा काय फायदा झाला आहे? रामटेक शहरातील जनतेला त्यांचा काय फायदा झाला आहे? आणि मग सांगा ना, वारंवार विकासाचं नाव मतं मागायचे. विकासाचा पत्ता नाही ना, विकासाच्या पत्तासुद्धा आहे. कुठं आहे विकास? काय नवीन काय घडलं? आज शेगाव महाराष्ट्राच्या नकाशात पर्यटन तीर्थक्षेत्रात 1 नंबरवर आहे. आमच्या मागून आलेलं कोराडी बावनकुळे साहेबांची, चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी कोराडीचं किती कायापालट केलं. आज किती प्रचंड कायापालट त्या कोराडीचा झाला आहे. रामटेकात का होत नाही? नेहमी विकासाच्या नावानं आश्वासन देतात, रामटेकात काहीच होत नाही. पर्यटनाच्या माध्यमातून विकास सुरू आहे अशा पद्धतीचं बोललं जात आहे मंत्री मोदयांकडनं. पण तो विकास कदाचित पाईपलाईनमध्ये असावा, अजून तरी लोकांच्या समोर आला नाही आहे. पाईपलाईनमध्ये असेल ना तो, एक तर कागदावर असेल तो विकास, नाहीतर स्वप्नात असेल, नाहीतर मग पाईपलाईनमध्ये असेल. तो अजून लोकांनी पाहिला नाही आहे. विकास किती वर्षाचा झाला आणि त्याचं नामकरण वगैरे झालं का बारचं हे अजून लोकांना कळलं नाही आहे. म्हणजे रामटेकचे मतदार जनता हे मंत्री महोदय आशिष जयस्वाल यांच्यावरती नाराज आहे. आता प्रत्येक निवडणूक वेगळी असते, त्याच्यामुळं मी या मातीतला भूमिपुत्र आहे. या मातीत लहानाचा मोठा झालो, या मातीत जाणार आहे. मला माझी नाळ जनतेशी जुळली आहे. मी काही ठेकेदार नाही आहे, माझ्याकडे काही ट्रक नाही आहे, माझे काही धंदे नाही. माझ्या 24 तास लोकांसोबतच राहणं, लोकांसाठीच काम करणं हाच माझा एकमेव चंग आहे आणि मरेपर्यंत मी हेच करणार आहे, लोकांसाठीच काम करणार आहे. त्याच्यामुळं सगळ्यात लोकांशी माझी नाळ घट्ट जोडली आहे. लोक मला जे सांगत आहेत ऑब्व्हियसली नाराज आहे आणि या नाराजीचा फटका त्यांना शिवसेनेला प्रचंड बसणार आहे. ते तर बरं झालं की भाजप सेनेची युती झाली नाही, नाही तर यांची नाराजीचा फटका भाजपलाही सहन करावा लागला असता. शेवटी मतदारांना तुम्ही काय आव्हान करणार? माझी एकच विनंती आहे की मला माझ्या मागच्या कामाचा अनुभव पाहता, नगरपालिकेत केलेल्या कामांची जाण ठेवता आणि एक चांगला कार्यकर्ता किंवा एक नगराध्यक्ष एक असा असावा की जो स्वतंत्र विचाराचा असला पाहिजे. म्हणजे जो कोणाच्या तरी रिमोट कंट्रोलवर चालणारा माणूस नको. नगराध्यक्ष हे महत्त्वाचं पद आहे. नगराध्यक्ष जर व्यवस्थित असला तर सगळी नगरपालिका चांगली चालते आणि नगरपालिकेतून चांगली कामं करता येतात. कोणाला तरी ठेकेदारी करायची आहे म्हणून नगराध्यक्ष बनवायचा, कोणाला तरी अनुभवच नाही नगरपालिकेचा म्हणून नगराध्यक्ष बनवायचा. हे करण्यापेक्षा जनतेनं पक्ष, जात, धर्म, भेद हा सगळा विचार, ही निवडणूक गल्लीतली आहे, ही काही दिल्लीतली नाही. त्याच्यामुळे दिल्लीच्या मुद्द्यावर गल्लीत मतदान करणं हे योग्य होणार नाही. आपण चांगला पर्याय जो तुम्हाला वाटत असेल, जर तो पर्याय रमेश कारामुरे असेल तर मला एक संधी द्यावी. मी आणि माझ्या काँग्रेस पक्षाचे सगळे उमेदवार सगळ्यांना विनंती आहे की सत्ता द्या, एकदा सत्ता परिवर्तन करा. रामटेक शहराच्या नगरपालिकेवर काँग्रेस पक्षाची सत्ता आणा. राज्य सरकार कोणाची असो, केंद्र सरकार कोणाची असो, रमेश कारामुरे निधी आणल्याशिवाय राहणार नाही आणि कायाकल्प केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही बोललात ठेकेदार, तुम्ही हा शब्दप्रयोग वापरलात. विकेंद्र महाजन ते शिवसेनेचे उमेदवार आहेत, ते कंत्राटदार आहेत. काय त्यावरती टिप्पणी करणार? असं लोकांचं म्हणणं आहे. आता आम्ही जेव्हा जागोजागी फिरतो, लोकांशी संपर्क करतो, तर लोकांचं हे लोकांमध्ये ही अशी चर्चा आहे की ते कंत्राटदार आहे, वा त्यांना कुठं वेळ आहे आणि ते सगळं धंदेवाई काम आहे, असं लोकांची चर्चा आहे. आता शेवटी काय आहे, लोकांचं मत आहे, ते लोकांचं मत मी आपल्यासमोर मांडलं आहे.